बोबाटे हे एका न्यू इंडिया एश्युरन्स सारख्या सरकारी म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या अंडर येणाऱ्या एका मोठ्या कंपनीचे स्वतः कर्मचारी आहेत। फार मेहनत करून लोकाधिकार समिती असू द्या, कर्मचारी सेना, विमा कर्मचारी सेना असू द्या, यामध्ये काम करतात। तिथं आतमध्ये कार्यालयाने याच्यामधनं कोणीतरी कंप्लेंट केली आणि त्याच्यामधनं सीबीआय किंवा आज ECIR ईडीचं हे होतंय ते आज बातम्यांमधून कळतंय। परंतु याला पॉलिटिकल रंग किंवा कशा रीतीने रंगवलं जातं हे बघून आश्चर्य वाटतं। आता ज्या गोष्टी आहेत, ज्या एजन्सीने काढल्या आहेत, त्याला व्यवस्थितरित्या ज्या पद्धतीनं त्यांना उत्तर, शेवटी प्रश्न आहे त्यांनी प्रश्नचिन्ह केलेलं आहे, त्या प्रश्नाला व्यवस्थितरित्या समर्पक उत्तरं देणं हे काम आहे त्याचं आणि तो करतोय। त्यामुळे कुठलं तरी काहीतरी गुण हे करणं ते आपण समजू शकतो, पॉलिटिकल रंग देणं किंवा माध्यमांनी तरी ते कृपया ते करू नये असं वाटतं। कारण कुठलंही जोपर्यंत ह्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठेतरी आपली गणित मांडणं, त्या गणितामधनं काहीतरी हे करणं हा एक वेगळा भाग आणि ते त्याच्यात राजकारण आणणं हे ज्यांना वाटतंय, ज्यांना शोभतंय ते करतायत। अर्थातच त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, परंतु एक निवडणुका किंवा एक पक्षाची शिस्त असते त्याप्रमाणे ज्यावेळेला पक्षप्रमुख अधिकृतरित्या नाव जाहीर करतील त्यावेळी त्या दिवसापासून काही संकेत आहेत, काही आपल्या नाही म्हटलं तरी एक शिस्त असते, त्याप्रमाणे आपण अपेक्षा करूया। साहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे लढा शेवटी मतदार ठरवतो। मतदारांना जी काही आश्वासनं, मतदारांना जे काही त्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांना सोयी सुविधा, या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी देत असतात, वचनं देत असतात, जाहीरनामे जाहीर होतात, वचननामा शिवसेनेचा असतो, त्या माध्यमातून मतदार शेवटी ठरवणार। इथला युवक असेल, इथली गृहिणी असेल, इथला वयस्कर माणूस असेल, हे सगळे त्यांना आलेल्या अनुभवातून ठरवतील। शेवटी शिवसेना पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो प्रकार ज्या पद्धतीने झालेला आहे ते सगळे लोक बघतात, त्या याच्यामधनं एक मतदार जागरूकरित्या ज्यावेळेला आपलं मतदान करेल अशा अपेक्षा। चित्र दिसतंय, चित्र माध्यम रंगवत आहेत। अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी यांनी अजून उमेदवार घोषित करायचे आहेत। एक शिवसैनिक म्हणून, एक शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून निश्चितच पक्षातर्फे जो उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख देतील त्याचं काम हे आमचे सगळे कार्यकर्ते, मी स्वतःही कुठे असेल, जी ड्युटी असेल ती जशी तुम्ही करता त्या प्रकारच्या याने भावनेनं, तन्मयतेनं आणि तळमळीनं मी सुद्धा तेच करणार आहे। आणि आता करतोय, आपण फिरतोय। निवडणुका मगाशी बोललो त्याप्रमाणे निवडणुका असू द्यात नसू द्यात, परंतु शिवसेनेचं काम हे सातत्यानं सुरूच असतं। तुम्ही महाराष्ट्रात कुठेही बघा, त्यातलाच हा एक भाग आहे। आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, पद्माताई शिंदे, आमच्या महिला विभाग संघटिका आणि सर्व शिवसैनिक, युवा सेना, शिवसेनेच्या अंगीकृत संघटना, मूळ संघटना, शाखा प्रमुखापासून गटप्रमुखापर्यंत सगळे या कार्यामध्ये मग्न असतात। मग खेळामध्ये आज कबड्डी स्पर्धा असतील तर या खेळाला प्रोत्साहन देणं, इथल्या स्थानिक मुलांना प्रोत्साहन देणं कबड्डीपटूंना, त्यातनं कोणतरी चांगला कबड्डीपटू निघाला तर त्याचा अभिमान निश्चितच सगळ्यांना